आमच्या प्रभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या साहित्य संमेलनाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सातारा नगरीच्या स्वागत समितीच्या पदावरती आमच्या फिरोजभाई पठाण यांना त्यांची निवड केली त्याबद्दल आपल्या असणाऱ्या शाहूपुरी साहित्य परिषदेचे आमचे सर्व सदस्य त्यांना निमंत्रित करण्यासाठी आपण इथं आलात. आपलं आमच्या प्रभागाच्या वतीनं पहिल्यांदा मनस्वी स्वागत. आपण आमच्या फिरोजभाईंची निवड केली त्याबद्दलही आपलं स्वागत. आणि निश्चितच आमच्याकडून जे आपण आपल्या असणाऱ्या साहित्य परिषदेची जी काय भूमिपूजन समारंभ झाला आपल्या शाहू स्टेडियमवरती आणि आपण ज्या पद्धतीनं आपले असणारे सातारा नगरीचे मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि स्वागत अध्यक्ष यांनी जे काय आव्हान केलं त्या आव्हानाला आम्ही पात्र राहून आमच्याकडून आमच्या प्रभागाकडून व्यक्तिशः माझ्याकडून आम्हाला जेवढं काय या साहित्य परिषदेसाठी जे काय आम्हाला आमच्याकडून जे काय सहकार्य करता येईल 100% आपल्या पाठीशी तर उभे आहोतच. आणि आपले सरकार आपल्याला ठाऊकच आहे की हे साहित्य संमेलन मावळा प्रतिष्ठान आणि जनता सहकारी बँक यांच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि ती प्रक्रिया पार पाडत असताना आपले असणारे खंबीर नेतृत्व आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या समितीचे अध्यक्ष आहेत. आम्हाला आनंद वाटतो की एक सर्वसाधारण यापूर्वीचं जे काय साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये झालेलं होतं त्यामध्ये हे कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्याचाच धागा धरून आज साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन घ्यायचं म्हणून आपण सर्वांनी मिळून बाबांच्याकडं ती मागणी केली. बाबांनी सातारा केला आणि त्यातून आपल्याला हे साहित्य संमेलन मिळालं. हा एक मोठा बहुमान आहे आपल्या सातारकरांसाठी आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून 100% हे साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडूया एवढीच विनंती करतो. आपण आलात, आपलं सगळ्यांचं स्वागत आणि माझे 2 शब्द थांबवतो.